नमस्कार. लोकमतच्या स्टुडिओचं वातावरण आज पुरतं गुलाबी झालंय, कारण गुलाबी नावाचा सिनेमा येतोय आपल्या भेटीला. मी सुद्धा उत्सुक आहे या गुलाबीच्या टीमसोबत गप्पा मारण्यासाठी. सर्वांचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू सो मच. गुलाबी चित्रपटाचं नाव आहे, पण मला असं आता आपण प्रमोशनपासून भेटतोय, आता हे गुलाबी गुलाबी जुळवणं किंवा प्रत्येक प्रमोशनला गुलाबी कपडे आणणं आणि हे सगळं करणं हे किती टास्किंग जाते. किती नवीन कपडे घेतलेत किंवा जुने शोधून काढलेत, काय प्रमोशनसाठी कसं चालू आहे सगळं? याचं उत्तर मी या दोघींकडनं कदाचित मी देतो आणि मग त्यांना देऊ देत. खरं तर खूप कोइन्सिडेंटली गोष्टी घडत आहेत, कारण आम्ही न ठरवता बऱ्याचदा आम्ही सगळेजण सेम कलरमध्ये येतो आहे. म्युझिक लॉन्चच्या तर दिवशी 2 दिवसापूर्वी जवळजवळ 95% लोक गुलाबी घालून आले होते आणि कोणीही सांगितलेलं नव्हतं. सो आय थिंक फिल्मची वाईब येते आणि ती छान पसरती आहे. सो इट्स अ गुड थिंग. आणि मी शॉपिंग केली आहे ऑफकोर्स, कारण युजली आपल्याकडे नसतात गुलाबी फार काही कपडे तर मी नक्कीच केली शॉपिंग. ह्यांच्याकडे आपल्या वॉर्डरोबमध्ये असे काही कपडे असतात ज्यांना आपण एक सेकंडरी ट्रीटमेंट देतो बघ, ज्या ॲक्च्युली वर्षभर फार वापरले जात नाहीत, पण आता लकीली त्यात काही गुलाबी असल्यामुळे ते सध्या आता वापरले जात आहेत. गुलाबीच्या निमित्ताने जेव्हा वॉर्डरोब उघडला तेव्हा लक्षात आलं, बापरे, एक तर आपल्याकडे खूप कपडे आहेत आणि दुसरं म्हणजे त्यातले बरेच गुलाबी आहेत. त्यामुळे त्या सगळ्या गुलाबी कपड्यांना आता हवा लागणार आहे. त्यामुळे आमची हवा गुलाबी होऊन जाणार. मॅम, मला पिंक कलर आवडतो आणि ॲज यू ऑल नो दॅट वी आर फर्स्ट टाईम प्रोड्युसर्स, आणि गुलाबी हा चित्रपट आम्हाला मिळाल्यामुळे आय थॉट दॅट आय शुड बी वेअरिंग पिंक फॉर ऑल द प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज. तुमच्यापासून सुरुवात करेन. तुम्ही म्हणाल की हा पहिलाच सिनेमा आहे, का निवड केली गुलाबीची पहिल्या निर्मितीसाठी? ओके, सो अभ्यंग इज अ व्हेरी डिअर फ्रेंड ऑफ आर्स. सो जेव्हा अभ्यंगनी आम्हाला सांगितलं की गुलाबी चित्रपट मला करायचा आहे आणि त्यांनी आम्हाला एक छान स्टोरी नरेट केली, तर मग ग्रुपमध्ये आम्ही 2 विमेन आहोत. सो आम्हाला हा फिल्म खूप आवडला, म्हणजे स्टोरी वगैरे सगळं आवडलं, आणि त्याच्यामुळे आम्ही गुलाबी फर्स्ट फिल्म आमची व्हावी असं आमची इच्छा होती. सो वी डिसाइडेड टू गेट इन टू दिस. मृणाल मॅम, तुमच्याकडे येईन. ट्रेलर आम्ही बघितला आहे, वेगळी भूमिका आहे. आत्तापर्यंतच्या सिनेमांपेक्षा ही भूमिका वेगळी. तुमच्यासाठी गुलाबी किती स्पेशल आहे? खूपच स्पेशल आहे, कारण ना अभिनेत्रींना खूप कमी एक्सपेरिमेंट करायला मिळतात आणि वेगळ्या प्रकारच्या भूमिका फार कमी वेळेला आपल्याकडे येतात, किंवा जी भूमिका आली आहे ती मी अशा पद्धतीने करायला बघते आहे आणि ते तुला चालेल का, तर चालेल म्हणणारा दिग्दर्शक पण आपल्याला खूप कमी वेळेला मिळतो. तर गुलाबीच्या बाबतीत हे सगळं जुळून आलं आणि एक अतिशय वेगळा स्वभाव असलेली पण प्रातिनिधिक स्त्री रंगवण्याची मला संधी मिळाली. त्यामुळे मला सुद्धा माझे सीन बघताना खूप मजा येते की बापरे, मी हे काहीतरी वेगळंच केलं आहे आणि आय होप लोकांना ते आवडेल. अगदी अगदी. श्रुती, पहिल्यांदा जेव्हा फोन आला अभ्यंगचा की तुझ्यासाठी एक वेगळी भूमिका आहे, तिथून ऐकायला आवडेल. मी जसं लास्ट टाइम सांगितलं की प्रत्येक डिरेक्टर फोन करून सांगतो की अशी अशी एक फिल्म आहे, खूप वेगळी भूमिका आहे तुझी, तर तिथेच पहिलं आपल्याला खरं तर मनातलं मनात हसू येत असतं. पण द ओनली गुड थिंग की ती खरंच वेगळी नसती तर मी तिला 4 शिव्या घालू शकली असती, इतकी चांगली मैत्री आहे आमची. पण त्यांनी खरंच जेव्हा स्टोरी ऐकवली आणि रिया हे कॅरेक्टर मला सांगितलं, मला जेन्युनली वेगळं वाटलं. समथिंग दॅट आय हॅव नॉट डन बिफोर. त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते की मी कधी शूट सुरू करते, आणि तो पण रेडीच होता की मी कधी डिरेक्ट करतोय श्रुतीला. अभ्यंग, गुलाबी सिनेमा कसा सुचला, कुठून आला आणि त्याचं नाव गुलाबी का ठेवलं? म्हणजे मैत्री आम्ही ट्रेलरमध्ये बघितलीच, ती 3 मैत्रिणींची, पण तुला ते कुठून सुचलं आणि कसा झाला गुलाबीचा प्रवास? आय थिंक माझ्या आयुष्यात ना खूप गुलाबी रंग आहे. म्हणजे मला खूप मैत्रिणी आहेत आणि सगळ्या एज ग्रुप्सच्या आहेत, आणि अशा मी स्त्रिया माझ्या आजूबाजूला पाहतो आणि मला खूपदा असं वाटतं की असे काय 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 घडतं हिच्या आयुष्यात, हिला कळतंय का नेमकं काय चाललं आहे, ही अशी का बोलत असावी. आणि त्याच्यातून सुचलेलं आहे ते ॲक्च्युली.
आणि माझी अशी इच्छा होती की पुरुषांच्या ना मैत्र्या खूप पटकन होतात, बायकांच्या होत नाहीत फॉर सम रिझन. ते कारण त्यांनाच जास्त माहीत असावं. आणि तर मला असं वाटत होतं की हे जर झालं तर किती इंटरेस्टिंग होईल. मुलींमधली जर मैत्री सुरू झाली वेगळ्या वेगळ्या एज ग्रुप्सची स्पेसिफिकली, तर फार मजा येईल. त्याच्यातून ते सुचलं आणि 4-5 वर्षापूर्वी खरं तर लिहायला सुरुवात केली. या दोघीच डोळ्यापुढे होत्या, अश्विनीताई पण डोळ्यापुढे होती आणि त्यामुळे त्यांना डोळ्यापुढे ठेवून लिहिलेली ॲक्च्युली स्टोरी आहे. त्यामुळे ज्याला आपण टेक्निकली ऑथर बॅक्ट म्हणतो तर ते तसंच आहे. आणि म्हणून त्या तिघीजणी. आणि फिल्मचं नाव गुलाबी कारण त्याचा एक संदर्भ फिल्ममध्ये जी तुम्हाला ऑफकोर्स थिएटरमध्ये बघितल्यावरती कळेल. पण मला असं वाटतं की गुलाबी रंगाच्या पाठीमागे एक ट्रेडिशनल व्हॅल्यू आहे काहीतरी, स्पेशली आपल्या घरातल्या आई, आजी, बहीण, आत्या सगळ्यांचा तो इतका आवडता रंग. आणि मला कायम वाटायचं की काय त्या रंगात इतकं. आणि कायम म्हणजे मी माझी आजीची तर कायम मला आठवण येते त्या गोष्टी. कुठलीही म्हणजे तिच्याकडे एक 60-70 तरी गुलाबी साड्या होत्या. मी कुठलंही गुलाबी रुमाल असो काही असो. आणि मला गंमत वाटायची की एवढं काय इमोशन असू शकतं एखाद्या रंगाबद्दल. तर त्याच्यातून मला ॲक्च्युली ते नाव सुचलं. अँड इट्स अ ब्युटिफुल कलर सो म्हणून. अगदी. तुम्हा दोघींनाही मला विचारायचं आहे की सिनेमाचं नाव गुलाबी आहे, तुमची त्यातली गुलाबी मैत्री आम्ही ट्रेलरमधून बघतोय, पण पडद्याच्या मागे तुमच्या तिघींचं बॉन्डिंग कसं होतं? कारण की ट्रेलरमधून तुम्हा तिघींना बघून खूप आनंद झाला. प्रेक्षकही अजून अश्विनी मॅम आहेत, मृणालताई आहेत. तुमच्या तिघींचं पडद्यामागचं बॉन्डिंग जाणून घ्यायला आवडेल. स्लो अँड स्टडी बॉन्डिंग झालं, पण इव्हेंच्युअली जेव्हा बॉन्डिंग झालं तेव्हा उत्तम झालं. आणि त्याचंच टेन्शन होतं कारण आमचे मॅक्सिमम सीन्स होते एकत्र इंडिव्हिज्युअल ट्रॅक संपल्यानंतरचं. आणि मला ते खरंच टेन्शन होतं की ते जर नाही झालं बॉन्डिंग तर मग ते दिसणार पण नाही, ती मैत्री पण दिसणार नाही पडद्यावर. पण स्लो अँड स्टडी आणि उत्तम झालं बॉन्डिंग आमचं. मी श्रुतीबरोबर ॲज अन ॲक्टर काम नव्हतं केलं, अश्विनीबरोबर पण नव्हतं केलं. पण अश्विनीला मी अनेक वर्ष ओळखते आणि आमच्यात काइंड ऑफ वी आर फ्रेंड्स. श्रुती मात्र माझी अभिनेत्री आहे, मी तिला दिग्दर्शित केलं होतं. त्यामुळे आणि मला काही तिच्याशी मैत्री वगैरे करायचीच नव्हती. अर्ध्या फिल्मनंतर आमची मैत्री सुरू होती. त्यामुळे ती खूप इंटरेस्टिंग आहे की कशी मैत्री होते आणि काय. पण सीन्स करायला श्रुतीबरोबर खूप मजा आली, अश्विनीबरोबर तर आली. माझ्यासाठी सुद्धा ती सिनियर आहे, वेटेरन आहे. त्यामुळे एक प्रत्येकीकडनं काही ना काही शिकायला मिळालं. सो आय वॉज व्हेरी हॅपी. श्रुतीबरोबर माझं खाण्याचं बॉन्डिंग खूप झालं. हां. आणि चित्रपटाचं शूटिंग हे राजस्थानात झालं आहे, त्यामुळे त्या काय गमती जमती आहेत खाण्याच्या? दाल बाटी चुरमा. मी आणि श्रुतीनी रोज दाल बाटी चुरमा खाल्ला. पण मग आता तिथे डाएट वगैरे कुठे बिघडलं का त्यात? अरे मला टेन्शन आलं होतं की फिल्म सुरू व्हायच्या आधी जेव्हा जे कपडे ट्रायल केले होते एक वजन असतानाचे, ते जयपूर शेड्यूल नंतर नाहीच झाले कपडे, तर काय करणार आपण. पण ते स्मार्टली आम्ही खाल्लं सगळं, फक्त स्मार्टली कळलं. अगदी. अभ्यंग, तुला विचारेन, दिग्दर्शक म्हणून अर्थात त्याचं तुझं एक विजन असेल. जयपूर का निवडलंस किंवा राजस्थान काय निवडलंस? कधी काही कथेत आलं होतं तुझ्या किंवा तू बघण्यात कधी आलं, मग तू असं स्पेसिफिकली ठरवलं की आज आपण राजस्थानातच फिल्म शूट करायची आहे? एकतर यांना छान खायला मिळावं म्हणून म्हणून निवडलं होतं. जोक्स आणि त्या माझ्यासाठी खायला घेऊन पण यायच्या. सो थँक गॉड, कारण त्यांचं शूटिंग झाल्यानंतर आमचं शूटिंग चालू राहायचं, कारण आम्ही दुसऱ्या कोणाचं तरी सीन्स करत होतो, पण त्या माझ्यासाठी घेऊन यायच्या खायला. एनिवे, पण जोक्स अपार्ट, जयपूर अशासाठी कारण एकतर आश्चर्याची गोष्ट की मराठी फिल्ममध्ये आजपर्यंत राजस्थान आलेलं नाही आहे. आणि मला असं वाटत होतं की असं कसं असू शकतं, आणि ते इतकं सुंदर राज्य आहे, अख्खं राज्य, इट्स अ ब्युटिफुल स्टेट. आणि ते पहिलं कारण. त्याच्यात मला अशा ठिकाणी जायचं होतं त्यांना घेऊन की जिथे फार ते दिसलेलं नाही आहे, हिंदीत पण असो, मराठीत असो, कुठल्याही इतर भाषांमध्ये असो. आणि अत्यंत क्रिएटिव्हली जर विचारायला जर मला विचारलंस तर जयपूरमध्ये आणि माझ्या कॅरेक्टर्समध्ये साम्य आहे. जयपूर जसं दिसतं तशीच माझी कॅरेक्टर्स दिसतात, आणि त्याच्या आतमध्ये एक प्रकारचा पोकळपणा आहे, त्याच्यामध्ये काहीतरी हरवलेलं आहे. हे तिथे राहणाऱ्या लोकांना खूप छान माहिती आहे. इतिहासाला सगळं म्हणजे गवा आहे इतिहास त्याचा. हे फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. आणि त्या प्रकारच्या या 3 जणी आहेत. सो म्हणून मला जयपूर हवं होतं. अगदी. श्रुती आणि मृणालला विचारायचं आहे की
महिलांचं खरेदीशी एक वेगळं नातं आहे आणि जयपूरमध्ये खरेदी करण्यासारखं खूप आहे. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे. खरेदीचा आनंद लुटला की नाही सिनेमा दरम्यान? तो सगळे महत्त्वाचे प्रश्न विचारतोय. आम्ही एकही दिवस सोडला नाही शॉपिंगचा. एकही नाही. म्हणजे आमचा बऱ्यापैकी 90% आमचं आउटडोअर शूट होतं. त्यामुळे 6-6:30 वाजता आणि मार्केटमध्ये सूर्य मावळला की आमचा सूर्य सुरू व्हायचा. आमचा प्लॅन सुरू व्हायचा. आणि खूप गोष्टी आहेत जयपूरमध्ये खरेदी करायला. म्हणजे साड्या, ज्वेलरी, बांगड्या, ड्रेस मटेरियल्स, मग खूप गोष्टी आहेत. त्यामुळे आणि ती आमची मेंटॉर होती. आम्ही तिला सांगून ठेवायचो की आज ना आमच्या डोक्यात असं आहे की आपण साड्यांची शॉपिंग करून. ती म्हणजे थांबा, तुम्ही शूटिंग करून घ्या, तोपर्यंत मी रेकी करून घेते, कुठे कुठे काय काय करू शकतो आपण. आणि पॅकअप पॅकअप व्हायच्या आधी प्रोड्युसर असून तिचं झालं का, तुमचं झालं का? म्हटलं अगं तुझीच फिल्म आहे ना, जरा शूटिंग संपू दे, मग आपण जाऊया. पण भरपूर शॉपिंग केली आम्ही. सांगायलाच नको. म्हणजे शीतल आमची प्रोड्युसर, ती आमच्यापेक्षा जास्त उत्सुक असायची. त्यामुळे मी देवाकडे आता प्रार्थना करते माझ्या सगळ्या सिनेमांच्या प्रोड्युसर्स बायका असू देत आणि त्यांनी अशाच सुंदर ठिकाणी आमचं शूटिंग घडवून आणू देत. म्हणजे मग जरा कपाट थोडं रिशफल करता येतं ना, काय ते करायला लागतं रे, काय करणार. शीतल मॅम, तुम्हाला विचारेन की 3 दमदार अभिनेत्रींसोबत तुमचं बॉन्डिंग कसं झालं आणि सिनेमा कसा घडला तुमच्या नजरेतनं? मेन म्हणजे जेव्हा फिल्म सुरू होणार होती ना, तेव्हा मला असं वाटत होतं की श्रुती इज ऑलमोस्ट म्हणजे सेम एज वगैरे, पण एक्सपिरियन्स आणि ह्याच्यानी मृणालताई आणि अश्विनीताई दोघी सिनियर आहे. सो मला असं वाटत होतं की अरे म्हणजे असं ॲक्ट्रेस आणि कसं हे होईल, बॉन्डिंग होईल. पण today I can say that yes, we have gelled along so well. All the three of them are amazing as person. आणि अजिबात म्हणजे कुठल्याही राईट फ्रॉम डे 1 टिल टुडे कधीही असं नाही फील झालं. म्हणजे आम्ही सगळे एकत्र जेवायचो, मज्जा करायचो त्या सेटवरती ना. इट वॉज मोर लाईक फन. एव्हरी डे काही ना काहीतरी घडायचं. सीन चेंज होते तेव्हा आम्ही असं बसून छान बोलायचो, गेट टू नो इच अदर. हे खूप मजा केलेली आहे आम्ही. म्हणजे तुमची एक फॅमिली क्रिएट झाली. ऑफकोर्स येस. पण आता मात्र मला दुःख होतं आहे की आपल्या प्रोड्युसरला आपल्याबद्दल आदरयुक्त भीती होती आणि आपण काय घाबरवलंच नाही तिला. सो आता मी पुढच्या वेळेला लक्षात ठेवेन. मृणाल मॅम, तुम्हाला विचारेन मी, या सिनेमात 3 अनोळखी स्त्रिया एकत्र येतात आणि मग त्यांच्या मैत्रीचा प्रवास सुरू होतो. खऱ्या आयुष्यात आपल्या सिनेमातल्या मालिकेतल्या मैत्रिणी असतात किंवा साहित्य जगतातल्या मैत्रिणी असतात, पण अशी एखादी अनोळखी मैत्रीण तुम्हाला कधी भेटली आहे का, जिच्याशी तुमचं बॉन्डिंग पुढे कंटिन्यू झालं? हो, डेफिनेटली माझ्या अशा खूप मैत्रिणी आहेत. आणि माझी गंमत म्हणजे माझं लग्न खूप लवकर ठरलं आणि लवकर झालं. त्याच्यामुळे त्या वयात मला मित्रमैत्रिणी खूप कमी होते. पण आपल्याला एक असं वाटतं ना की तेव्हाचीच मैत्री खरी, तीच टिकते वगैरे, असं मला काहीच वाटत नाही. आत्तासुद्धा माझ्या अनेक मित्रमैत्रिणी आत्ता झालेले आहेत आणि ते तेवढेच थिक फ्रेंड्स आहेत. आणि मला वाटतं अभ्यंगला या चित्रपटातून पण हेच सांगायचं होतं की मैत्रीला वयाचं बंधन नसतं किंवा तुम्ही प्रोफेशनचं बंधन नसतं, तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात त्याचं बंधन नसतं. कुठेही मैत्री जमू शकते आणि ती अगदी घट्ट मैत्री होऊ शकते. अगदी याच मैत्रीला मी पुढे कंटिन्यू करेन. आम्ही ट्रेलर लॉन्चला बघितलं, तुमची आणि विराज अशी एक खूप चांगली मैत्री आहे, मुलगा असूनही, आणि शिवानीसोबत पण तितकीच छान मैत्री आहे. तो मला त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की मुलासोबत आणि सुनेसोबतची मैत्री जी आज खूप रेअर दिसते. हो, मुलं आपली मित्रच असली पाहिजेत. म्हणजे जो जनरेशन गॅप वगैरे आपण म्हणतो ना, तसं नसलं पाहिजे. आपल्याकडे 2 प्रकार दिसतात. एक म्हणजे आईवडील आणि मुलांचं काही नातंच नसतं, आणि दुसरं म्हणजे मुलं विचारतच नाहीत. तर हे दोन्ही प्रकार खूप धोकादायक आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे. त्यांच्या वेव्हलेंथला आपली वेव्हलेंथ जुळण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण त्यांना जर आपण मुलं आहेत असं आणि आम्ही आईबाबा आहोत असं काही वाढवलं तर मग दे डोंट शेअर देअर थिंग्स विथ अस. त्यामुळे ते एक वेगळी कला आहे.
हा, कारण की शिवानी पण तुमच्याविषयी खूप भरभरून बोलत असते जेव्हा आम्ही कधी इंटरव्ह्यूला जातो. ती पण तुमच्या बॉन्डिंग विषयी आम्हाला खूप सांगत असते. नाही, मी विराजला तर कधी कधी धाक घालते आणि मी सांगते, मी आई आहे तुझी, हे लक्षात आहे ना तुझ्या. म्हणजे अगदी मैत्रिणीसारखं वागत असले तरी सुद्धा फायनली मी आई आहे. अगदी अगदी. आणि शिवानी पण काय आमच्या डोळ्यासमोर वाढलेली मुलगी आहे, त्यामुळे मज्जा येते आम्हाला. अगदी. श्रुती, तुला विचारायचं मला थोडा प्रश्न कदाचित इमोशनल आहे हा. तू अतुल सरांसोबत काम केलं होतं, तर तुमची मैत्री मला तुझ्याविषयी तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुमची मैत्री कशी होती. कारण की जागो मोहन प्यारे ही जवळजवळ लोकप्रिय ठरलेली, म्हणजे खूप लोकप्रिय झाली होती. तुमची बॉन्डिंग कशी होती या मैत्रीच्या निमित्ताने? मी खरं सांगू, आमचं इतकं सुंदर बॉन्डिंग होतं ना, कारण प्रत्येक सीनमध्ये आम्ही दोघं असायचो. आणि तो खूप सिनियर होता माझ्यासाठी. आणि म्हणजे आय वॉज नॉट इवन एक्सपेक्टिंग की आमची कधी अशी मैत्री होईल. कारण एक तर पुरुष, वेगळ्या एज कॅटेगरीचा, एक्सपिरियन्स खूप वेगळा. मी म्हटलं आता आमचं बॉन्डिंग होणार तरी कुठल्या गोष्टींवरून होणार. पण इतकी सुंदर बॉन्डिंग झाली ना की जेव्हा मला ती न्यूज कळाली अतुलची, आय वॉज ॲब्सल्युटली हार्टब्रोकन. सो आय रिअली मिस हिम. आमची खूप सुंदर बॉन्डिंग होती. आणि मला जेव्हा जेव्हा त्याची आठवण येते, यूट्यूबवर आमचे जागो मोहनचे एपिसोड्स असतात, आहेत म्हणजे ती बघते मी. अगदी. अभ्यंग, वातावरण थोडं हलकं करूया. 3 अभिनेत्री, निर्मात्याही महिलाच आहेत. इतक्या सगळ्या महिलांनी तुला त्रास दिला का शूटिंग दरम्यान? की काय म्हणजे तू शिकलास, त्यांनी तुला शिकवलं, त्रास दिला, काय झालं नेमकं? त्यांनी त्रास दिला. आय थिंक उलट झालेलं असायची शक्यता जास्त आहे. नाही, मला जसं मी सांगितलं की त्रास खूप दिला आम्हाला. अभ्यंगनी त्रास खूप दिला आम्हाला. आम्ही सगळे धमाल करत असताना तो सारखं शॉट द्यायला चला असं म्हणायचा. चालूच आहे ते, कंटिन्यूड आहे ते. नाही, मला जसं मी म्हणलं की खूप मैत्रिणी आहेत लहान असल्यापासून, त्यामुळे हे वातावरण फार अजीब नाही आहे माझ्यासाठी. आमचे अजूनही 2 प्रोड्युसर्स आहेत, ती मुलं आहेत. त्यातला एक माझा शाळेतला मित्र आहे, त्यामुळे आमचंही छान चालू असायचं. सो नाही, असं त्रास वगैरे काही नाही. फक्त एक मात्र होतं की सुरुवातीला मलाच असं वाटत होतं की या 3 जणी इतक्या वेगळ्या स्कूल ऑफ क्रिएटिव्हिटीच्या आहेत, तर ते असं जिक्सॉ पझलचे 3 तुकडे असे एका ह्याच्यात टाकलेत आणि ते आता कसं बसणार आहे माहीत नाही आहे. सो ते बसवायचं होतं. आणि आय थिंक त्याच्यासाठी कुठेतरी आमची पटकथा आणि सगळ्याचा फार फायदा झाला. सो इट बिकेम अ लिटल इझी. आणि ते आता फायनली स्क्रीनवरती बघताना असं वाटतं की यांची किती वर्षांची मैत्री आहे. या बात आहे. That's the good. आणि तू दिग्दर्शकही आहेस, अभिनेताही आहेस, म्हणून तुला विचारायचं आहे की गेल्या काही दिवसातले सगळे चित्रपट बघितले तर तुला असं वाटतंय का की मराठी इंडस्ट्रीत आता महिलांचं राज्य आहे, ते चांगलंही आहे? त्याचा कधी विचार केला आहेस का की म्हणजे मला आय हॅव ऑलवेज फेल्ड, मी कदाचित माझ्यासाठी हा चुकीचा प्रश्न असावा, पण आय लव्ह विमेन सेंट्रिक फिल्म्स. क्या बात आहे. नाहीतर मी माझी पहिली फिल्म विमेन सेंट्रिक केलीच नसती, कारण मीच लिहिलेली आहे ती. सो आय लव्ह विमेन सेंट्रिक फिल्म्स. आणि प्रचंड आशय मला त्याच्यात दिसतो, खूप होप मला त्याच्यामध्ये दिसते. आणि सो मी सगळे पाहिलेले आहेत. आत्ता अगदी अलीकडे आलेले एकूण एक विमेन सेंट्रिक फिल्म्स मी पाहिलेले आहेत आणि मला सगळे आवडलेत. मात्र गुलाबीची धमालच वेगळी आहे. आणि ते मी सांगू शकणार नाही, ते तुम्हाला पाहिल्यावरतीच कळू शकेल की काय आहे ते एक्झॅक्टली. पण जशी मुलांची कशी यारी असते ना, तसे त्या यारीबद्दलची फिल्म आहे ती. आणि जे खूप कमी वेळेला आपल्याला मुलींमध्ये घडताना दिसतं. सो एज असू देत किंवा प्रोफेशन्स वेगळे वेगळे म्हणून असू देत, काही मॅरिड असतात, काहींचं कामं चालू असतात, पण वॉट एव्हर इट इज, मुलांच्या मैत्र्या होतात तर त्या प्रकारची मैत्री स्त्रियांमध्ये आपल्याला पाहायला पहिल्यांदा मिळणार आहे असं मला वाटतं, बिकॉज इट अंडरलाईन्स दॅट. क्या बात. श्रुती, मैत्रीचा विषय अभ्यंग म्हणाला की यारी जो प्रकार असतो ना, तुझ्या बाबतीत अशी यारी कोणासोबत आहे की तो बॉन्ड असतो ना की अरे ही गोष्ट त्याला कळली पाहिजे, ही गोष्ट तिला कळली पाहिजे, अशी यारी कोणासोबत आहे तुझी? 3-4 लोक आहेत माझ्या आयुष्यात. समहाव माझा असा कधी ग्रुप नाही टिकला की एक 7-8 जणांचा ग्रुप आहे आणि आम्ही कल्ला केलेला आहे वगैरे, शाळेचा, कॉलेजचा, असा कधी टिकला नाही. पण इंडिव्हिज्युअली काही आहेत. जसं लास्ट टाईम म्हणाले, माझी एक कॅनडा नावाची मैत्रीण, म्हणजे तिचं नाव ज्ञानदा आहे पण आम्ही तिला कॅनडा म्हणतो. तर ती कॉलेजची मैत्रीण आहे माझी. आणि अशीच मैत्री झाली. अनोळखी 2 मुली बेंचवर बसल्या होत्या, कोणी एकमेकींशी बोलत नव्हतं, क्लासमधल्या इतर मुली आमच्याशी बोलत नव्हत्या, त्यांचं चालू होतं. आणि मग तिला मी बघितलं, मी तिला बघितलं, आणि असं झालं की अरे तुझ्या बेंचवर कोणी नाही, मग मी येऊ का?
आणि मग आमची मैत्री सुरू झाली, जी आता अजूनही आमची मैत्री टिकलेली आहे. सो ती आहे, मधुरा नावाची एक मैत्रीण आहे ती आहे, प्रतीक नावाचा मित्र आहे तो आहे, आहेत अजून 4-5 आहेत, जे काही इंडस्ट्रीमधले पण नाही आहेत. मला इंडस्ट्री बाहेरचे आणि वेगवेगळ्या प्रोफेशनमधले खूप मित्रमैत्रिणी आहेत आणि मला ते खूप चांगलं वाटतं, कारण सतत आपण आपल्या कामाबद्दलच बोलायचं, आपल्याबद्दलच बोलायचं, ह्याच्यापेक्षा त्यांच्याशी बोलायला एनरिचमेंट होते. त्यामुळे असे खूप वेगळे वेगळे मित्रमैत्रिणी आहेत माझे. एक बँकर आहे श्रद्धा नावाची, एक इंटिरियर डेकोरेटर आहे आरती नावाची, एक वैशाली आहे ती मॅक्स मुलर भवनमध्ये शिकवते. सो वेगळे वेगळे प्रकारचे मित्र. पण हा मला गुलाबी सिनेमा घडताना अनेक किस्से घडले असतील, तुमच्यामध्ये असतील, शूट करताना असेल, असे आम्हाला काही गमतीशीर किस्से ऐकायला आवडतील की जे तुमच्या लक्षात राहिलेत, किंवा एक प्रोसेस असते सिनेमाची, त्या प्रोसेसमधला काही खास किस्सा ऐकायला आवडेल. जयपूरला आम्ही शूटिंग करत होतो तेव्हा 3 ॲक्ट्रेसेस आणि एक बिचारा डायरेक्टर आणि सगळं शॉपिंगच्या म्हणजे आजूबाजूला शॉपिंग करण्याच्या अगणित संधी अशा ठिकाणी शूटिंग चालू असताना आम्ही कधी त्याला आम्हाला हव्या असलेल्या दुकानात पण शॉट घ्यायला भाग पाडायचो, की अगं आपलं तिकडे लावलंय पण नाही पण अरे हे खूप छान आहे दुकान, तर तू इकडे ये आणि इथे लाव शॉट वगैरे, असं आम्ही त्याला बऱ्यापैकी बुली केलं तेव्हा, असं मला तरी वाटतं. श्रुती, किस्से खूप आहेत, लक्षात राहिलेला एखादा किस्सा? तेच लक्षात राहत नाही कारण प्रमोशनला ना नेहमी हाच प्रॉब्लेम येतो की शूट करून ऑलमोस्ट 6, 7, 8, 9 महिने झालेले असतात आणि हे प्रश्न परत विचारले जातात. पण धमाल तर डेफिनेटली केली, कारण इट वॉज अ वंडरफुल टाइम दॅट वी हॅड. अभेन, तुला विचारेन की प्रेक्षकांना जर आवाहन करायचं झालं की गुलाबी हा सिनेमा का पाहावा आणि का वेगळा आहे, तर काय सांगशील? वाव, जसं मी म्हणलं की अशा प्रकारची स्त्रियांची फिल्म आजपर्यंत मराठीत आलेली नाही, हा मी चॅलेंज देतो. 100% अगदीच. म्हणजे सगळ्या स्त्रीप्रधान फिल्म्स, त्या फिल्म मेकर्स, त्या टीम्स, सगळे मित्र आहेत, त्या सगळ्यांना प्रचंड आदर देऊन, प्रेम देऊन मी हे म्हणतो आहे की अशा प्रकारची फिल्म आलेली नाही आहे. सो ही पहिली गोष्ट. दुसरं, ह्याच्यातली 3ही कॅरेक्टर्स आपल्याला सगळ्यांना आपल्या आजूबाजूला अगणित लोक आहेत अशी हे जाणवणार आहे, की कदाचित माझी बायको तशी आहे, माझी आई तशी आहे, माझी ही मैत्रीण तशी आहे, आणि आपल्याला ते कळणार आहे. आणि त्यांच्यामध्ये जी मैत्री होते ती जेंडर बायस टेक्निकली नाही आहे. या मैत्रिणी होतात, पण अशा प्रकारची मैत्री कोणाशीही होऊ शकते. सो ती एक खूप छान गोष्ट आहे. आणि एक गोष्ट की जी मला प्रामुख्याने खूप महत्त्वाची वाटते इज सेल्फ लव्ह आणि सेल्फ ॲक्सेप्टन्स, की जी मला वाटतं आजच्या काळातली खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण सगळ्यांसाठी सगळं करत असताना, स्पेशली स्त्रिया, कारण मी माझ्या आजूबाजूच्या सगळ्या स्त्रियांना हे करताना पाहतो, स्वतःला विसरून जायचं, स्वतःला बॅकफूटवरच ठेवायचं. मी ठीक आहे, मी बघीन मला काय खायचं आहे, तुम्ही घ्या. सो सेल्फ लव्हबद्दल, सेल्फ ॲक्सेप्टन्सबद्दल अत्यंत छान पद्धतीने बोलणारे आणि कुठेही प्रीच न करता हलक्या फुलक्या पद्धतीने ते समोर आणणार आहे. ज्याला कळेल त्याला कळेल, काहीतरी रेंगाळेल मनात, काहीतरी घेऊन जाल परत, थोडासा गुलाबी रंग मनालाही येईल, आणि दॅट इज द सक्सेस ऑफ द फिल्म इज व्हॉट आय. श्रुती आणि मृणाल, तुम्हाला दोघींनाही मला विचारायचं आहे की तुमचं कॅरेक्टर काय, थोडक्यात त्याचं वेगळेपण आणि प्रेक्षकांना ते का आवडेल? माझ्या व्यक्तिरेखेचं नाव मधुरा, आणि नाव मधुरा असलं तरी ती अत्यंत कटकटलेली आहे. कारण काही बायका अशा असतात ना की त्या जबाबदाऱ्या ओढून घेतात, त्यांना वाटतं की हे सगळं मीच केलं पाहिजे आणि मी नाही केलं तर होणारच नाही. तर असं कुठेतरी अशा स्टेजला ती पोचलेली आहे. शी इज अनमॅरिड बिकॉज शी ऑलवेज फेल्ट की हे घर चालवणं ही माझी जबाबदारी आहे, वडिलांच्या नंतर हे मलाच केलं पाहिजे आणि मी नाही केलं तर कसं काय चालेल. आणि त्यातून जी कटुता आलेली आहे तिच्यामध्ये, ती स्वतःला विसरलेली आहे. जसं आता अभ्यंगनी सांगितलं की सेल्फ लव्ह, की मला माझ्यासाठी 2 क्षण तरी जगायला पाहिजे, हे तिला जाणवल्यावर ती एक वेगळीच मुलगी बनून जाते. आणि तिचा हा एक सुंदर प्रवास आहे की ही मधुरा ती मधुरा. क्या बात आहे. श्रुती? माझ्या कॅरेक्टरचं नाव रिया देशमुख आहे आणि ती बोल्ड, विचारांनी अतिशय बोल्ड, बिंदास, रोखठोक बोलणारी अशी आहे. पण कुठे ना कुठेतरी एक हळवी मनामध्ये कुठेतरी आहे, पण ती डिनाय करत असते की नाही, मी तशी नाही आहे, मी बिंदासच आहे. आणि असं होतं की अशा खूप बायका आहेत ज्या प्रिटेंड करतात की आपण बिंदास आहोत, पण ॲक्च्युली खूप हळव्या असतात.
आणि किती दिवस स्वतःशी खोटं बोलणार? कधी ना कधी तरी तो बबल बस्ट होणार आहे आणि लोकांसमोर तो तुमचा हळवेपणा किंवा तुम्ही मनामध्ये दाबून ठेवलेल्या अनेक गोष्टी, रडत असेल, फ्रस्ट्रेशनमध्ये असेल, ते बाहेर निघणार आहेत. तर या तशी आहे. अगदी. या गुलाबीच्या टीमसोबत आपल्या खुमासदार गप्पा गुलाबी होत चाललेल्या आहेत, पण मला असं वाटतं की कुठेतरी थांबायला हवं. आणि या निरोपाच्या क्षणी मी तुम्हा दोघींना विनंती करतो की प्रेक्षकांना आवाहन करा, येत्या 22 तारखेला 22 नोव्हेंबर रोजी गुलाबी सिनेमागृहात जाऊन का पाहायचा आहे. माझ्या वतीने मृणालताई करेन. अगदी. मी अश्विनी, श्रुती या दोघींच्या वतीने आवाहन करते तुम्हाला की 22 तारखेला हा एक वेगळा गोड गुलाबी नाही, पण तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दाखवणारा गुलाबी चित्रपट तुमच्या भेटीला येतो आहे. 22 नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये. स्वतःवर प्रेम करायला शिका, स्वतःला शोधायला शिका आणि मैत्री करायला शिका. जी मैत्री वयाच्या कोणत्याही टप्प्यावर होऊ शकते, कुणाशीही होऊ शकते आणि मैत्री तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं आणि छान देऊन जाते. त्यामुळे हे अनुभवण्यासाठी गुलाबी हा चित्रपट बघा आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये 22 नोव्हेंबरला.